गावडे महाराज मंडळी सुरुवात करायची. होय होय आज पहिलं जारी राहणार शाही तर भोवा असं कळ करून गेलं खरून गेलं एका बाजूनं तरवा पेटून गेलेला आहे. भर पावसात पेट्रोल पेटवलेला आहे. आपण काय सुरुवात करायला गावठी माणूस आपण तर आज हे नावाला कुठल्या हे काय बघा सगळं हा काय समजत नाही. या सगळ्या मंडळी इथं आलेल्या आहेत. टाइम झालेला आहे. आज महात्माने हा कार्यक्रम लावलेला आहे. बाय देवा सोमेश्वर स्वामी मालकाय नवलाय मानलाय आई चंडिका भराडे वाजायच्या खऱ्या आणि खैरे वाहने रवणे आता कोण मालका गावच्या मालका परसो कर्णाच्या मालका रात्रीची वेळ झाले चंद्र भागाविल्लाय गायत्रीला वंदन लागले रंगवल्याची फिरायची वेळ झालेली आहे आणि चतुर्शिवाच्या मालकाला बोलावून घे आणि सप्ताहपूर्व राजी कर आणि आसो या सगळ्या लेकरांना सुखी ठेव आणि माझ्या पाठीला घर माझे आहे शिव एका बाजूस आपण गावठीवर खेळ वर्ग घटून घटून साज करून तुझ्या बाजारला चालले नमन त्याने सांगितलं प्रत्येक गोष्टीत करासो गणपती बाप्पा अरे मंगलमूर्ती वाणीला सुरुवात त्याने सांगितलेलं म्हणतात पुराकडे म्हणतात होतं हे पुण्यास कधी गेलं आणि कधी गेलं सगळं सांगतो. सुरुवात करूया. शक्तीपुरा जर पडलेले असेल तर आयोजक विठ्ठलबाई असतात आणि आजची माझी विठ्ठलबाई आदरणीय सन्माननीय माननीय संजय कालमगौरी आणि त्यांचे सहकारी सगळे सहकारी सगळ्यांची काय नावं घेणं शक्य नाही आणि सौजन्य बाबूशेठ पाटील आणि मित्र संदीप बलेकर सर्वांना मनाचा मुजरा करून वाटण खंडाळा गावचे माझे आदरणीय वस्ताद प्रभाकरजी धनावडे वाटण कवठेवाडी या वाडीनं आमचा हा कलगीतुराला हिरा दिला आणि या हिऱ्यामुळे अनेक प्रश्न आम्ही सोडवू शकलो परवाचा काळाचा विषय माझ्या गणेशापायी असं घडलंय काही खेळकड्याला धडशील नाही असे खेळ ज्यांच्या माध्यमातून मला मिळाले ते प्रभाकरजी धनावडे आदरणीय सन्माननीय माझा महामेरू आणि त्यांचे हे गाव
आणि त्यांचे अनेक वेगळे आलेले आहे मला साजरा करतो आमच्या घराण्याचे आणवान शान झराजी वीर माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत आशीर्वाद ठेवा आज आमच्या खेळात चाल करून आलेले आहेत झराजी वीर माऊली कुठे आहे लक्ष ठेवा माझ्यावर आणि त्याप्रमाणे मित्र शक्तीवाले प्रभाकरची धोपट हे आदरणीय शिक्षक आणि माझे प्रतिस्पर्धी कार्यक्रमाला लावलेले आहेत तुरेवाले अंतरंग पाहुणे आमचे सुनील लोगडे माऊली या ठिकाणी आहेत आमचे पाहुणे आमचे पाठीराखे व्यावसायिक सुनील भोजे सर श्री पांडुरंग गोरे राखण्यात आमचे आलेले आहेत शाहीर राजेंद्र धनावडे शाहीर विश्वनाथ शिर्के शाहीर परेश धनावडे व विजयजी कोरटे माऊली आमच्या प्रभाकर धनावडे माऊलीची मंडळी राजू खेडेकर एवढं साखरगत आणले आहे एका कोपऱ्यात कुठं आलं हरकत नाही आमचं विजय कोळेकर सर्वेश्वर कडवईत आले आमच्या रामभाऊ आलेले आहेत तुम्हाला फार मिस करतो रामभाऊ शपथ सांगतो मिस करतो आमच्या विजयभावना मिस करतो पण ते काय उजवा करून घेत नाही आणि वारी काय सुरू करत नाही साम्राज्य जेवढा मोठा केला माणसाला करायचं काय त्याचप्रमाणे चंदन दर्डे माझा असेल श्याम शेतप आहे कोकणकर आरजी आहे सुमित तारवे सगळी मंडळी लव यू हा कुणाचं नाव राहिलं आय माय सॉरी शाहीर आमचे महेंद्र शेतप आहेत आमच्या घराण्याचे आमचे तुषार पंधरे माऊलीचे जे आमची मंडळी आहे नरगोडे गावचे आमचे प्रकाश शिंदे माऊली आलेले आहेत मनाचा मुलगा त्याप्रमाणे वरवडीचे विजय गोरे आहेत राज कातकर आहेत आमचे नौतन शिक्षक संदीप मलेकर आहेत मोहन मलेकर आहेत पंकज घाणेकर माझा मित्र आलेला आहे हे पक्या जाताना भेटलो आणि किशोर पुढे मनसेचे आहेत सर्वांना मनाचा मुलगा करतो या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करूयात जय हिंद जय महाराष्ट्र आणि आता राहिला माझा प्रतिस्पर्धी खेळातली माझी चमचमती बाई या ठिकाणी आणि जाणवत मनाचा मुलगा विजय साहेबांना मनाचा मुद्रा आणि माझ्या बाईला पण मनाचा मुद्रा म्हणतात मला काय घटस्फोट देणार नाही आता तुला घटस्फोट देऊन या पावसा पाण्यात जाऊ कुठे अगं मी आपला असा काळा वारा म्हणजे धुरा काढला आता येणार कोण हे सिद्धिया येणार कोण म्हणून मी आपली पुरून तुला खाणार पण एका बाजून कसं होतं तर फक्त भगत तुमचा नाश स्टँडर्ड असायचा एका उंचीवर नाश कुठं शांत आणि कुठं काय आपण गावठी माणूस भेटली आता फक्त वारी देव स्तवन या ठिकाणी स्तवन करतोय माझा फ्री शंकराची आणि या भूमीमध्ये जो वाटत खंडाळा जो खंडाळेश्वर म्हणून प्रयास आला जे कुठून एका जागण्याची गाय आली पाना पाजला आणि जागाला धावून आला ह्या काय नक्की काय ते भानगड आहे माझ्या गायीचा पाना जातो कुठं आणि रागात कोणती मारली 3 तुकडे झाले स्वयंभू इथं राहिला एक बरोबर गेला आणि एक दुसऱ्या ठिकाणी गेला तवला बोलले काय
आणि तो परमेश्वर आणि त्याच्या जवळातल्या घंटेचा आवाज जो जो दूरपर्यंत जाईल तिथपर्यंत घोटपण पाव खोदा विहीर खोदा पाणी पडतं पाण्याचा धारा होणारा आमचा घंटाळेश्वर काय पुण्याने काय सत्वाने काय केली बघा कोण वारवडील पहिला आला एका अशा पाषाणाला पुजलं त्याला कोणाचा तरी कौल घेतला आणि आता एकापासून 21 झालं 5 झालं 25 झालं अरे भरल्या झाल्या शिजल्या आणा ह्या टोरा ढोरात ह्या वासरात मुंबईपासून हेतपासून गावापासून आणि मुंबईपर्यंत ज्याने रखवाली केली तो खंडाळेश्वर त्याच्या चरणाचे स्तवन ठेवतोय तुमच्या सगळ्यांच्या संख्येनं लक्ष असो मी गावठी माणूस मंडळी गावली या मंत्रांना पुरा केला घोडा काढला नाही चला काय इच्छा ना 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 घंटानाद हा जाईल जिथवर घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा वाटत गावचा होऊन मालक सांभाळलेले करा लक्ष असावं इफेक्ट दादा इफेक्ट नाही सगळं करून आहे घंटानाद हा जाईल तिथवर पाण्याचा झरा वाटत गावचा होऊन मालक सांभाळलेले करा श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा घंटानाद हा
श्रीखंडेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा बोल श्री गणपती गजानन कामदेवी अखंड हरदासवारीचा बोल दूर बोल भीमाशंकर गणेश भिगानी पवन विशाल गंगर प्रभाकर रवळनाथ मंडळाचा गणपती बाप्पा या ठिकाणी बक्षीस आहे. तत्पूर्वी बोवानी गण गायला आहे. बोवानी गण गायला आहे की म्हणे सजली वसुंधरा पैसा आला बघा असा आला का पैसे आता येऊ दे त्याला सजली वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा सांग येणार कधी घरा देवा बाप्पा लंबोदरा. तर वारी चांगली आहे. कधी येणार सांग कधी येणार सांग येणार कधी का बुवा 14 सप्टेंबर लिहून ठेवायचे 14 तारखेला तर देव येईल गण घरी चला करूया हो तयारी. भगवानचे ज्या चाल आहे ते चाल याचा प्रयत्न करूया नंतर आपली बारी सुरू करूया. देव येईल गण घरी चला करूया हो तयारी विश्वाचा तुवा करी सारी स्वप्ने जो साकारी करी निसर्ग सजवणारा तुझी सारी विश्वविधाता गणपती तू भार भारी. अशी बक्षीस चालू होती. थोडीफार इकडे झाली असेल समजून घ्या. तर आता काही बक्षीस चालले आहेत. या ठिकाणी उद्योजक आमच्या घराण्यातील आदरणीय प्रकाश शिंदे माऊली आमच्या घराण्यातील आहेत. 1001 रुपयाचा पारितोषिक त्याबद्दल मनस्वी आभार शिंदे माऊली. मंगळेश्वर नृत्य कलावंत धोपटवाडी आणि यांचे आमचे मित्र प्रभाकर धोपट माऊली 251 रुपयाचा पारितोषिक. युवराज दशरथ रवींद्र निलेश गाव कोडगोस संगमेश्वर तालुक्यात तुमचा विदेशी लेखन यांचा गाणं मी केलेलं आहे. 501 रुपयाचं पारितोषिक आहे. या आमच्या कोडगोसच्या मंडळींचा आहे. फरमाईश आहे गोवा नमान झाला पाहिजे एक फ्लॅशबॅक पाहिजे आणि डायलॉग मोठे मोठे गार केलं. अरे मोठे मोठे गार केला गम्मत मध्ये राजेश बुवा असं नाही करायचं. मोठे मोठे गार केला एक कोणाचा तर दुसऱ्याचा असेल दुसरा म्हणजे माझा आहे आणि म्हणतात राजेश निकम खडा जास्त किंमत मध्ये 18% जीएसटी लावून उभा आहे. 18% जीएसटी लावून उभा आहे. या सगळ्या गोष्टी झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा हिशोब झाला पाहिजे. आणि काय नमन करायचं मगाशी आता नमन केलं तर म्हणतात बायकोचा तो ऐकायचा नमन करायचा नाही. हे पब्लिक नमन करू की नको मंडळात तिथे जातो. अहो आता तिकडं संगमेश्वरातलं जाकडी झाली. आता कालच झाली मुंबईला. या मुरतूक लावतात ढोलकी लावतात तबला लावतात या जाकडीच नाचतात आणि बाहेरला सोंगा येतात. हे आपलं काही पण बोलू दे नाच आणि शक्यतो लय असा काही वेगळा फरक नाही.
इकडं स्तवन होते तिकडं म्हणते होते हे पहिलं वंदून मन माझं नमन माझं मातेला काय नको कसं इकडं स्तवन मग आला तिकडं गण असा क्षेत्रात आला गण त्या गणपती लावतात ना असं नमाना मग ता तिकडं गण इकडं गण मग आल्या तिकडं गवळणी थाट माट करून धडाकन समेत आलेले आहे पण तशी इकडं गवळण पण तिकडं वग दाखवतात समाज प्रबोधनाचा तसं इथं दुसऱ्या बारी समाज प्रबोधनाची गाणी काही येणार नाही हा मंडळी हे येणं बनवतात पण मी येणा बनणार नाही मी तो साधा पण साधा नाही देव ठेवायचा साधा नाही पैसा दिले थांबा तुम्हाला दाखवतो श्री निवडणार नृत्य कलावंत वाटत उभे पाखाडी अरे वा वाटत उभे पाखाडी 200 रुपयाचा पारितोषिक परमेश सूर्याचा सजलाय सण आणि राज खेडेकर 500 रुपयाचा पारितोषिक आणलाय नावगणाचं बांधायचं पैसे मारतात चेतन एकनाथ धनावडे गवठेवाडी वाटण आमच्या गुरुघराण्यात आलेले आहेत 1001 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद आणि विजय शेठ पुळेकर कडवाई संपूर्ण नाथ मंडळासाठी किती दिलं म्हणजे मग आज किती नाही 1000 हे आहे 1000 हे रुपये तर म्हटलं कमी तर एक दोन तीन फरमाशी घ्या नावगणाचं कोंडायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं साधायचं भेट दिली गाव देवाला भेट दिली खंडोबा तुला पवत बांधायचं त्यांच्याकडे आणि तो गण अनेक फरमाईश आल्या ते रेकॉर्ड करायचा बुवा बोललं अजून रेकॉर्ड आलेला नाही नवीन काय आलेलं नाही येणार आहे बुवा तुमच्यासाठी थांबलोय आपला गण तो रेकॉर्ड होणार आहे त्याच्यासाठी जरा थांबलोय शनिवार सगळं बुक आहे झांज ढोलकी होते बोलकी मग ढोलकी सारे जग साज संगीत वाज रंगीत आल वरून आरमाचा तुर्याचा सजलायचा त्यात नाचती अष्टगड माझा तुर्याचा सजलायचा त्यात नाचती अष्टगड अंतरावर असलेला जय विनायक 2003 साली जिंदाल कंपनी आली त्याच्या आधी नसेल आणि गणपतीचं मंदिर बांधलं गणपतीचं मंदिर बांधलं तिथपासून फेमस झाला जिंदालचा गणपती इथनं आखेच्या अंतरावर पुण्याचा बाप्पा गणपती पुणे इकडे जय विनायक आता झाला आमचा जिंदालचा गणपती या दोघांचं मत या घेऊन खंडाळेश्वराचं मत घेऊन सादर करतोय तुमचं लक्ष असं झालं तूने प्रीत जब गाड़ी बात जय विनायका तुझ नमन माझे जय विनायका तुझ नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझ नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका
तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तुझ्या नगरीत साज करून सागरीत तुझ्या नगरीत साज करून सागरीत देव पोळ्याचा हाके वरती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती 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 तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती स्तवन झालेला नाही गण झालेला आहे आणि गवळण यांची परंपरेनुसार तसंच सगळं आहे ते म्हणाले हे काल्या तुझ्यावर घेऊ नको हे मी जे काळ्या म्हणतोय तुझ्यावर घेऊ नको हे भांडीवाल्या हे तुझ्यावर घेऊ नको आणि म्हणते की गोटी म्हणते काय तुझी हरवत काळी गोटी
अरे 12 रंग आहेत ना, त्याच्यातलं काळी तेवढी कशी दिसली मोठी? लबाड आणि हे माझे चमचमते पाय, हे माझ्या सलगीचे पाय. काळी मोठी म्हणते, काळी मोठी म्हणते, जपून ठेव. सांडेल म्हणते, सांडेल असंच म्हणे ना. म्हटलं ते ऐक रे काल्या घोंगडीवाल्या, इतिहास सांग विंडा. ऐक रे काल्या घोंगडीवाल्या, जरा सावरून धर लंगोटी, जरा सावरून धर लंगोटी. उद्या खेळाची वडील खोटी तुझी हरवल काळी गोटी. हे असंच करणं होतं काय रे? ते करणं खरं होतं ना. तर ही माझ्यापेक्षा मोठी आहे, शानी आहे. राधाबाई मोठे होते, गवळणी मोठ्या होत्या. या बारक्या कृष्णाबरोबर खेळायच्या. तर मोठ्या म्हणजे अंतर जास्त असते. मग उद्याचा हा प्रॉब्लेम होणार असेल, उद्या खेळायची अडचण होणार असेल, उद्या खेळायची खोटी होणार असेल, तर काय म्हणतो आहे सांगायचा निरोप सांगा मला. आध्यात्मिक आहे तर कोकणी बुक काय काय कोकणी बुक याला बाकीचं सगळं जमता, पण नाचत असेल टोपी घालायला लाज वाटते. अशी सरळ भेटली. माझा एक डायलॉग आहे, अरे आडवावर पे आता है उसको पडवल दोड़का बोलते हैं, और शक्ति दुरा का शायर के टोपी नहीं पहनता उसको बोड़का बोलते हैं. आपला सगळं गावली मी नमन पण करणार, मी महाराष्ट्र पण करणार. जर काय म्हणायचं तर म्हणा. हा माझी लाडाची घटस्फोट कसा गेला? जर काय घेतला नाही कोणी ना, त्यांना एक आवाज, अरे त्यांना अवकसा सुचली. नाही तर माझ्यासारखा चांगला बरकतीचा माणूस कोण नाही. अरे बरकतीचा माणूस शपथ चांगला माणूस दिसायला काळा, पण बाकी बदल. तर काय म्हणतोय, आहे लाडाची गोड गुणाची, आहे लाडाची गोड गुणाची, बाई वयान आई मोठी, बाई वयान आई मोठी. करू नको समाजी तू फोटी, ठेव हातात धरून कोटी. करू नको समाजी तू फोटी, ठेव हातात धरून कोटी. करू नको समाजी फोटी, ठेव हातात धरून कोटी. करू नको समाजी फोटी, ठेव हातात धरून कोटी. आहे लाडाची गोड गुणाची, आहे लाडाची गोड गुणाची, बाई वयान आई मोठी, बाई वयान आई मोठी. आता गवळण माझ्या असं उत्तर द्यायला एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ 10 11 12 13 दाखव का तुझा भरा. कोण कुठल्या बाजूला ह्या शक्तीवाल्या हो धपकाला तुम्हाला काय म्हणता. काही शक्तीवाला आहेत ना, डॅमेज नॉट सायन्स अंगावर घेतात. तांबरीवर तेवढं समाज विषय पण दिला. अहो गावठी असल्यामुळे काय तर सांगतोय, गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या निंदा. तुम्ही साधा माणूस गवळली पण कशा. अरे गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या निंदा, भेटाया आल्या निंदा. त्याच्या मोराची केली त्याची निंदा. अग भेटाया आल्या निंदा, त्याच्या मोराची केली त्याची निंदा.
दोन फरमाईश आलेल्या आहेत. फरमाईश आलेल्या आहेत, त्याच्या आधी आयोजकांचा प्रश्न आहे आणि गोवाचा प्रश्न आहे. तर फरमाईश घेऊया. फरमाईश घ्यायचं बोललं नमान म्हणतात करणार नमन वाईट काय नाही. फरमाईश आहे. आता फुलकोस मधनं आलं, संतोष मधनं आहे, एवढं काम नाही. 500 रुपये झाले, 700 रुपये गाडी करायची आले. त्यांनी सांगितलं निर्माण करा. ही नवीन प्रॉब्लेम नॉन सायन्स. उपासक तुकाराम मालक माऊली तुम्हाला चरणस्पर्श. तुकाराम मालक माऊलीकडे 200 रुपये आले आहेत. एक समाज प्रबंध गाणं कुठे चालतं घेतो हे नंबर आला काय म्हणतो किती 30 सेकंद झाले की नाही. यांना प्रॉब्लेम काय हो 30 सेकंदात जरा माझ्या इथं प्रॉब्लेम काय आहे. यांना प्रॉब्लेम सगळ्याच गोष्टीचा आहे. आता शक्तिपुरासारखा काय होतं ह्या गोष्टीत काय मी वाईट तर बोलत नाही तरी पण यांना प्रॉब्लेम. एकच प्रश्न पदाकडे जायच्या आहे. फरमाईश आणल्या फुलगस गावात त्यांच्या आधी एक ए भाई भाजावर कमी करा रे. हे दिसता सगळा धुरच्या धूर बाहेर पाहून लावणेच दिवस झाले. हे दामा दामा मग व्हायचा माणसा एक थोडं राहून ते एकच सांगलो परत. आजकाल आम्ही शिकलो मॉम हे सगळ्यांना व्यवस्थित आहे का मग कसं बरोबर आम्ही शिकलो मॉम. आमच्या पोरी पण हे शिकले म्हणजे आपल्या आया बहिणी कमीत कमी ग्रॅज्युएट. त्याच्यापुढे नर्स होतात, MBBS होतात, डॉक्टर, इंजिनियर, वकील काय म्हणशील MPC कडून ऑफिसर सगळं काय. आणि कॉर्पोरेट मध्ये पद्धतशीर IT BT पद्धतशीर आमच्या पोरींना पैसा पगार चांगला. पहिला आमचं वाटवडेल जायचं ना ते ऐकायला येतं ना तुम्हाला नाही हा पहिलं जायचं ना स्वर्गतीला तर पहिलं बघायचं त्याच्यावर उर्मी किती आहेत वाट्या किती आहेत. एवढा गावात जास्त तेवढा श्रीमंत तेवढे याचं शांत आहे. म्हणजे पोरगी माझी कुठे कमी पडायची नाही कुठे बरकत तिला कमी पडायची नाही एवढं टाकायची ह्या लेवलला होता. आता मुंबईला घर आहे 1 BHK आहे गाडी बिडी आहे पोरग्यास पगार किती आहे हे सगळं. आणि पोरगीला 50,000 पगार पोरग्याला 60,000 पगार पद्धतशीर व लाखाच्या वर पगार महिन्याला झालं. लग्न ठरलं आलं पाहुणे हे घातलं घोगडी झाली मांडवली झाली सगळी पोरगी देतो होतो केली घरबंदी झाली. घरबंदी कोण करत नाही फक्त पैसे देतात. घरबंदी झाली साखरपुडा झाला असं भरलं सगळं चौ भरला पद्धतीने निडं घातलं सगळं आणि बांगडी फुटली. बांगडी भरली चौकात बांगडी भरली. पोरीचं झालं लगेच झालं कन्यादान पोरगिली. त्याच्या आधी या झालं प्री वेडिंग शूट. ते तारीख व्हिडिओ आहेत हे सगळे अर्धे आता तुम्हाला सांगितलं असतं. इकडनं वर समुद्रातनं वर कॅपला ठिकाणं जातात फोटो काढतात कोण भातात कोण चुलीवर जेवण करताना फोटो प्री वेडिंग शूट सगळं झालं पद्धतीने झाली. गुरगवणी झाली हळदकंडी झाली आणि एका वर्षात झालं फाटा दोघांचा. ही म्हणजे मी येऊन घरात काम का करतो तुझ्यापेक्षा 5 फक्त कमी तू पण कर तू पण मांडले का चल तू पण कर मी पण कमवते तू पण कमवतो. झालं फाटलं गेलं वकिलाकडे झाला घटस्फोट आणि मग पुढं मी माझं बघून घेईन तू तुझं बघून घे. आणि लास्टला कळतं हे गुडघं दुखायचं आलं बीपी झाल्या डायबिटीस झालं पोटात दुखायला लागलं पाठीत नाही आगले माझा येडा वाकडा होता माझा होता. आणि तेव्हा आठवण होते म्हणून पोरांनी सांगतो आणि पोरांनी तुम्हाला पण सांगतो जेवढं शक्य व्हायला घटस्फोट म्हणून घ्यायचा. आपल्या आई वडिलांनी किती घेतला नाही एक मिनिटावर आयुष्यभर ती वैतागच झाली नुसता म्हातारा असा करतो म्हातारा तसा करतो म्हातारा इथे करते पण जरा काय त्याला डोकून दे त्रास होऊन दे लगेच फोन करणार लेकीला का म्हातारा कसा कसाच करतो बघ जरा डॉक्टरकडे घेऊन जा. अरे हे प्रेम आहे. आमच्या आईच्या अवसर कधी व्हॅलेंटाईन डे साजरा केला आमच्या आईच्या अवसर एकमेकाला आय लव्ह यू बोलले कधीच काही नाही बोलले पण संसार शेवटपर्यंत ते खाणार फक्त मॅगी 10 रुपयाची स्टेटसला हॅव्हिंग मॅगी विथ माय हॅपीज हे असतं काय होता
सगळा शोध झाला, सगळा दिखावा झाला, दिखावाची दुनिया. तर मंगळाष्टकाचं झालेला आहे, यंदा 10 मंगळाष्टक म्हणलेला आहे, एक फरमाईश आलेली आहे. लोक म्हणतील आम्हाला काय काय आहे, लोकांच्या मागणी. हे पोरांनो, तुमच्या आयडिया पोरांनो, आला क्षण सुवर्ण गोवाचा प्रश्न आहे, कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून सूर्यनारायणाशी लग्न केलं? शाहीर या खंडाळेश्वराच्या या भूमीमध्ये, या कालकाईच्या नवलाईच्या भूमीमध्ये मी तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. फक्त एवढंच आहे, सदाला घराण्यात तुम्ही आहेत. यंदा बाबू भानुदास घराण्यातले 2 प्रश्न आम्ही फोडले. गेल्या वर्षी तुमच्या घराण्याचा 70 पोरेंचा पडला आणि आज सदाला घराण्याच्या प्रश्नाला आम्ही हात घालतोय. यादव माऊली सुतावरनं स्वर्ग गाठायचा असतो, शेतावरनं भाताची परीक्षा. एक जर यातलं काय सुटलं तर तुम्हाला गळ्याची शपथ खरं बोलायचं. तर तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. ते थांबके बैठे का देवाची कृपा करून दे आणि खंडाळेश्वर पाहून दे आणि प्रश्न फुटून दे. तर बोवा कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं? त्या संत सद्गुरूचं नाव काय? तर राजेश बुवा, काय झालं? कुंकू गळ्यात, मंगळसूत्र हातात, बांगड्या आणि साडी चोळी नेसून प्रत्येक महिन्याच्या संक्रांतीचा म्हणजे एका वर्षाच्या 12 मकर संक्रांती यांचं व्रत केलं. त्यावेळी त्यांनी भगवान सूर्यनारायणाला म्हणजे आपला पती मानून स्वतः साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं. आणि त्यांचं नाव आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर, म्हणजेच त्यांना जांभेकर महाराज असे म्हणतात. आणि ज्याप्रमाणे तुमची जी अट आहे की माझं जे उत्तर आहे त्याचं ग्रंथाचं नाव तेच आहे आणि माझ्याकडे आज ग्रंथ तो नाहीये, उद्या तुम्हाला दाखवेल मोबाईल, तो ग्रंथाचं पण नाव तेच आहे. ग्रंथाचं नाव आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर, अर्थात जांभेकर महाराज. आणि तुमच्या प्रश्नाचं देखील उत्तर तेच आहे, श्री रामकृष्ण महाराज जांभेकर महाराज. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. माझा प्रश्न असा आहे की हा जो आपला शेतकरी आहे, बळीराजा आहे, हा शेतात जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेला आकडी गोटी आहे तोपर्यंत त्याच्यावर कुठलंच विघ्न अरिष्ट त्याच्यावर ह्या इष्टकीवरती कुठलंच संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिले मला सांगायचं. आणि आज आयोजकांचा देखील प्रश्न आहे. यमुनेच्या डोहात कालिया नावाचा दुष्ट नाग राहत होता, त्यामुळे डोहातील पाणी विषारी बनले होते. चैत्र वैशाख महिना असल्यामुळे गायी व गोपाळ तहानेने व्याकुळ झाले होते व ते यमुनेच्या प्रवाहाकडे पाणी पिण्यास धावले. पाणी पितात सर्व गोपाळ, सर्व गायी गतप्राण होऊन पडल्या. थोड्या वेळाने वेणू वाजवत श्रीकृष्ण त्या ठिकाणी आला. तो देखावा पाहता श्रीकृष्णाने कृपादृष्टीने अवलोकन केले. त्याचबरोबर सर्व गायी गोपाळ निद्रिस्ताप्रमाणे उठले. श्रीकृष्णाने त्यावेळी मनात विचार केला की या डोहातून कालियाला घालून दिले पाहिजे. असा मनात विचार करून यमुनेत उडी घातली. कालिया नागाच्या मस्तकावर पाय देऊन डाव्या हातात त्याची शेपटी धरून चित्रतांडव नृत्य केले. ते किती प्रकारचे होते, त्या नृत्याचे नाव काय आणि श्रीकृष्णाचं वय किती? तर गोवा मंडळी त्याचं नाव आहे 6 नृत्य केले, 6 नाच केले. त्याचं नाव आहे रसतांडव, पादप्रहर तांडव म्हणजे चित्रतांडव, भ्रमर तांडव, लीला तांडव, कलह तांडव आणि शांत अथवा विजयनंद तांडव. आणि त्यावेळेला कृष्णाचं वय होतं 5 ते 7 वर्षाच्या आसपास होतं. एकंदर काही ग्रंथ सांगतात 6 आणि काही सांगतात 5 ते 7. हे तुमचं उत्तर आहे. आणि
पुढचं गाणं. लावा ध्यान ठेवून उघडा कान. लावा ध्यान ठेवून उघडा कान. सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या मान. अहो सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या मान. संदीप धनावडे मुख्यवाडी संदीप धनावडे मुख्यवाडी औषध रोगाचा पारितोषिक मिळाले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि या ठिकाणी वारी ठेवतोय. टाइम झालेला आहे त्याच्यामुळे कदाचित थोडासा कारणील आहे. भगवानला दुसऱ्या वारला शुभेच्छा देतो आणि वारीला थांबवतो. लवकर जातो. भगवानच्या मागून मी ज्याप्रमाणे वारी करतो त्याप्रमाणे मी. धन्यवाद.